की मी कारखाना बंद पाडला. वैरागच्या सगळ्या 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 तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. आणि मी आई जगदंबेची शपथ खाऊन सांगतो की मी तालुका बंद कारखाना बंद पाडलेला मी नाही. वर्षभर जर ती व्यवस्थित चालला असता तर दुसऱ्याच वर्षी त्याची परिस्थिती पूर्णपणे रुळावर येत होती. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नव्या पिढीला माहीत नाही म्हणून सांगायची वेळ आली. या कारखान्याचं जेवढं कर्ज उरलेलं होतं तेवढंच व्याज घ्यायचं आणि सगळी मिळून रक्कम दरवर्षी फक्त 50 लाखाप्रमाणे फेडायची असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे व्यवस्थित चालू होतं. पण हे सगळं चांगलं चालू झालं तर याचं क्रेडिट सोपलला जाईल म्हणून कटकारस्थान करून चालू कारखाना बंद पडला. आणि आता सांगायला लागले की मी तो चालू करणार. 5 वर्ष काय दाढा कटिंग करत होता का नाही? हालचाल केली, मोठी आश्वासने दिली, सीना भोगावती जोड कालवा करणार. त्याच्यातल्या आराखड्यातल्या नकाशातला शब्द तरी तुम्हाला काही माहिती आहे का? यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्याच्यातलं ओ की ठो यांना माहिती नाही. पण कुणीतरी लिहून द्यायचं एवढं म्हणा, हाना ढाका हाना. मला तर असं वाटायला लागलंय की मोदीजींनी जर हे सगळं ऐकलं तर ते सुद्धा चौकशी करतील की ये कौन है जो मेरे आगे निकल रहा है. अरे इसकी तो दिल्ली में जरूरत है, यहां क्यों पड़ा?